दशक 11वा भीमदशक. दशक 11वा समास पहिला. सिद्धांत निरूपण. श्रीराम. आकाशापासून वायो होतो, हातो प्रत्यय येतो, वायोपासून अग्नी जोतो, सावध ऐका श्रीराम. वायोची कठीण घिसणी, तेथे निर्माण झाला वनी, मंद वायो शीतळ पाणी, तेथून झाले श्रीराम. आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीज रूप जाणावी, बीजापासून उत्पत्ती व्हावी, हा स्वभावची आहे श्रीराम. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळींची, जयेपासून देवत्रयाची, काया झाली श्रीराम. निश्चळामध्ये चंचळ, तेची कल्पना केवळ, अष्टधा प्रकृतीचे मूळ, कल्पनारूप श्रीराम. कल्पना तेची अष्टधा प्रकृती, अष्टधा तेची कल्पनामूर्ती, मुळाग्रापासून उत्पत्ती, अष्टधा जाणावी श्रीराम. पाच भूते तीन गुण, आठ झाली दोन्ही मिळवण, म्हणून अष्टधा प्रकृती जाण, बोली जेते श्रीराम. मुळी कल्पनारूप झाली, पुढे तेची फापावली, केवळ जडत्वास आली, सृष्टीरूपे श्रीराम. मुळी झाली ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुणमाया, जडत्व पावली ते अविद्या माया, सृष्टीरूपे श्रीराम. पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती श्रीराम. ऐसी झाली उभारणी, आता ऐका संवारणी, मागील दशकी विशद करुनी, बोलिले असे श्रीराम. परंतु आता संकळित, बोली जेल संहार संकेत, श्रोते वक्ते येथे चित्त, देऊन ऐका श्रीराम. शतवर्षे अनावृष्टी, तेथे आटेल जीवसृष्टी, ऐसा कल्पांताच्या गोष्टी, शास्त्री निरोपिल्या श्रीराम. 12 कळी तपे सूर्य, तेणे पृथ्वीची रक्षा होय, मग ते रक्षा विरोन जाये, जळांतरी श्रीराम. ते जळ शोषी वैश्वानरू, वनी झडपी समीरू, समीर वितुळे निराकारू, जैसे तैसे श्रीराम. ऐसी सृष्टी संवारणी झाली, मागा विस्तारे बोलिली, माया निरासे उरली, स्वरूपस्थिती श्रीराम. तेथे जीवशिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड, माये अविद्येचे बंड, वितळून गेले श्रीराम. विवेकेची बोलिला क्षये, म्हणून विवेक प्रळये, विवेकी जाणती काये, मूर्खास कळे श्रीराम. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ, चंचळास करता चंचळ, चंचळ रूपी श्रीराम. जो सकळ शरीरी वर्ते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते, करून अकर्ता हा वर्ते, शब्द जया श्रीराम. रावरंक ब्रह्मादिक, सकळांमध्ये वर्ते एक, नाना शरीरे चाळक, इंद्रियेद्वारे श्रीराम. त्यास परमात्मा बोलती, सकळ करता ऐसे जाणती, परी तो नासेल प्रचिती, विवेके पहावी श्रीराम. जो श्वानामध्ये गुरगुरितो, जो शुक्रांमध्ये कुरकुरितो, गाढवी भरोन भुंकतो, आट्टा हास्ये श्रीराम. लोक नाना देह देखती, विवेकी देहात पाहती, पंडित समदर्शने घेती, येणे प्रकारे श्रीराम. देह पाहता वेगळ आले, परंतु अंतर एकची झाले, प्राणी मात्र देखिले, एकांतरे श्रीराम. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती, तये नाव जगज्योती, जाणती कळा श्रीराम. श्रोती नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाहो जाणे, नाना पदार्थ श्रीराम. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वास तो जाणे, कर्म इंद्रियामध्ये जाणे, नाना विषय स्वाद श्रीराम. सूक्ष्मरूपे स्थूळ रक्षी, नाना सुखदुःखे परीक्षी, त्यास म्हणती अंतरसाक्षी, अंतरात्मा श्रीराम. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा, जीवात्मा शिवात्मा परमात्मा, द्रष्टा साक्षी सत्तारूप श्रीराम. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी, तयास वस्तू म्हणती भिकारी, परमहीन श्रीराम. सर्व एकची दिसती, अवघा एकंकार करीती, ते अवघी माईक स्थिती, चंचळामध्ये श्रीराम. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक, या कारणे श्रीराम. जातो जीवतो प्राण, नेणे जीवतो अज्ञान, जन्मतो जीवतो जाण, वासनात्मक श्रीराम. ऐक्य जीवतो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास, येथे सांगितले विशेष, चत्वार जीव श्रीराम. असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ, आदि अंती श्रीराम. आद्य मध्य अवसान, जे वस्तू समसमान, निर्विकारी निर्गुण निरंजन, निस्संग निप्रपंच श्रीराम. उपाधी निरासे तत्वता, जीवशिवास ऐक्यता, विवंचून पाहो जाता, उपाधी कैची श्रीराम. असो जाणणे तितुके ज्ञान,
परंतु होते विज्ञान, मने ओळखावे उन्मन, कोण्या प्रकारे श्रीराम. वृत्तीस न कळे निवृत्ती, गुणास कैची निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक संती, विवेके केले श्रीराम. श्रवणापरिस मनन सार, मनने कळे सारासार, निजध्यासे साक्षात्कार, निस्संग वस्तू श्रीराम. निर्गुणी जे अनन्यता, तेची मुक्ती सायोज्यता, लक्षांश वाच्यांश आता, पुरे झाला श्रीराम. अलक्षी राहिले लक्ष, सिद्धांती कैचा पूर्वपक्ष, अप्रत्यक्षास कैसे प्रत्यक्ष, असोन नाही श्रीराम. असोन माईक उपाधी, तेची सहज समाधी, श्रवणे वळावी बुद्धी, निश्चयाची श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपणाम समास पहिला समाप्त. दशक 11वा भीमदशक. दशक 11वा समास पहिला सिद्धांत निरूपण. श्रीराम. आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते. आता वायूपासून अग्नी कसा निर्माण होतो ते सावधपणे ऐका. वायूचे जे कठीण घर्षण होते तेथे अग्नी निर्माण झाला आणि वायूच्या मंद झुळकेपासून शीतल पाणी निर्माण झाले. आपापासून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीमध्ये नाना बीजे समावलेली असतात. बीजापासूनच वनस्पती प्राणीमात्र यांची स्वाभाविकरित्या उत्पत्ती होत असते. ही संपूर्ण सृष्टीच कल्पनामय आहे. बहुश्याम ही जी पहिली कल्पना तीच मूळ माया होय. तिच्यापासूनच ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिदेवांचे देह उत्पन्न झाले. निश्चल अशा परब्रह्मामध्ये चंचळाची कल्पना करणे हेच अतिविलक्षण आहे. याप्रमाणे अष्टधा प्रकृतीचे मूळच मुळी कल्पनारूप आहे. कल्पनाच अष्टधा प्रकृती रूपाने व्यक्त झाली असून अष्टधा प्रकृती हीच मूर्तिमंत कल्पना होय. अगदी मुळापासून शेवटपर्यंत जे जे उत्पन्न झाले आहे ते अष्टधा प्रकृती रूपच आहे हे जाणून घ्यावे. पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून 8 तत्वे होतात, म्हणूनच त्यांना अष्टधा प्रकृती म्हटले जाते. प्रथम कल्पनाच मूळ माया सूक्ष्म रूपाने उत्पन्न झाली व तीच पुढे वाढली, विस्तारली आणि सृष्टीरूपाने स्थूलपणे आकारास आली. मुळात जी स्फुरण रूपाने उत्पन्न झाली ती मूळ माया होय. तिच्या ठिकाणी त्रिगुण प्रकट झाले, ती गुणमाया होय. आणि सृष्टीरूपाने जी जडत्वास प्राप्त झाली ती अविद्या माया जाणावी. पुढे जीवांच्या 4 खाणी प्रकट झाल्या, 4 प्रकारच्या वाणी विस्तारल्या, अनेक योनी प्रकट झाल्या आणि नाना व्यक्ती प्रकट झाल्या. असे असंख्य जीव निर्माण झाले. या प्रकाराने या दृश्य सृष्टीची उभारणी झाली. आता संहारणी कशी झाली ते ऐका. मागील दशकात संहारणी विस्तारपूर्वक सांगितलीच आहे, परंतु आता या समासातही संहारणी संकेत रूपाने संकलित करून सांगितली जाईल. तरी श्रोत्या वक्त्यांनी चित्त एकाग्र करून ती नीटपणे ऐकावी. 100 वर्षे पृथ्वीवर पाऊसच न पडल्याने सर्व जीवसृष्टी नष्ट होईल, अशा प्रकारच्या कल्पांताच्या गोष्टी शास्त्रात वर्णन केलेल्या आहेत. सूर्य त्याच्या 12 कळांनी तापू लागला की सर्व पृथ्वी जळून तिची राख होऊन जाते. तीच राख महाप्रलयाच्या वेळी जळात विरून जाते. अग्नीमुळे ते सर्व जल शोषले जाते व वायूमुळे तो अग्नीही विझून जातो. नंतर तो वायूही आकाशाच्या ठिकाणी लय पावतो व परब्रह्म मात्र निराकार जसेच्या तसेच असते. या प्रकारे सृष्टीचा संहार कसा होतो हे पूर्वी विस्तारपूर्वक सांगितलेच आहे. मायेचाही निराश झाला की केवळ निर्विकार स्वरूप स्थिती मात्र उरते. अशी स्थिती होते तेव्हा जीवशिव पिंड ब्रह्मांड वगैरे सर्व थोतांड नाहीसे होते आणि अविद्या मायाही संपूर्ण नाश पावते. याप्रमाणे विवेकाने जो संहार करावयाचा त्याला विवेक प्रलय असे म्हणतात. जे विवेकी असतात ते अनुभवाने जाणतात, पण मूर्खांना हे कसे कळणार. सर्व दृश्य सृष्टीचा विचाराने शोध घेऊ गेले 2च तत्वे आढळून येतात, एक चंचळ व एक निश्चल. चंचळाचा कर्ताही चंचळच असतो व तो चंचल रूपच असतो. जो सर्वांच्या शरीरास प्रेरणा देतो, सर्व कर्तृत्व ज्याच्यामुळे घडते त्यालाच करून अकर्ता असे म्हटले जाते. राव, रंक, ब्रह्मादिक देव या सर्वांना तोच एक चालवतो व सर्वांच्या कर्तृत्वास प्रेरणा देतो. इंद्रियांच्या द्वारे तोच अनेक शरीरांना चालना देत असतो. त्यालाच लोक परमात्मा असे म्हणतात व तोच सकळांचा कर्ता आहे असेही जाणतात. पण तोही अखेर नाश पावतो याची प्रचिती विवेकाने जाणावी. जो कुत्र्यामध्ये गुरगुरतो, डुकरामध्ये कुरकुरतो आणि गाढवात अंतर्यामी भरून अट्टाहासाने ओरडतो, तोच तो. सामान्य लोक नाना देहांकडे स्थूल दृष्टीने पाहतात. जे विवेकी असतात ते देहातील अंतरात्म्याला पाहतात. जे पंडित असतात ते सर्वांना या प्रकारे समदृष्टीने पाहतात. प्राण्यांचे देह वेगवेगळे दिसले तर अंतरी जाणीव कळा सर्वांच्या ठिकाणी एकच असल्याने विवेकी पुरुष सर्वांना समदृष्टीने पाहतात. अनेक प्राणी निर्माण होतात, पण ते सर्व अंतःकरणातील जाणीवेच्या योगेच व्यवहार करीत असतात.
त्या जाणीव कळेलाच जगज्योती नाव आहे. सर्व प्राणी कानांनी शब्द ऐकून जाणून घेतात. त्वचेच्या योगे त्यांना शीत उष्ण ह्याचे ज्ञान होते. डोळ्यांच्या योगेच सर्व प्राणी नाना पदार्थ पाहतात. जिभेच्या योगे त्यांना रसाची जाणीव होते. नाकाच्या योगे निरनिराळे वास घेतात. कर्मेंद्रियांच्या योगे नाना विषयांचा स्वाद ते घेतात. सर्वांच्या हृदयात सूक्ष्म रूपाने राहून स्थूल देहाचे जो रक्षण करतो व नाना सुखदुःखांची जो अनुभूती घेतो त्यालाच अंतरसाक्षी अंतरात्मा असे म्हणतात. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्तारूप ही त्याची नावे आहेत. विकारात्मक शरीरात राहणारा आणि नाना चेष्टा करणारा म्हणून विकारी आणि अखंड नाना विकार उत्पन्न करतो म्हणून त्याला सद्वस्तू म्हणता येत नाही. पण दृष्टीने जे भिकारी आहेत असे परमहीन लोक या जगज्योतीलाच सद्वस्तू किंवा परब्रह्म वस्तू म्हणतात. या चंचळाच्या राज्यात सर्व देह बाह्यतः सारखेच दिसतात. म्हणून वर्णाश्रम धर्माचा अनादर करून सर्व एकच मांडणाऱ्यांची स्थिती माईक होय. जे जे म्हणून चंचळ आहे ते सर्व माईक आहे. निश्चल परब्रह्म एकले एक जसेच्या तसे असते. म्हणूनच नित्यानित्य विवेकाने त्यास जाणून घ्यावे. जीव जातो असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा प्राण जातो. स्वरूप जो जाणत नाही तो अज्ञानी जीव होय. ज्यास जन्म असतो तो वासनात्मक जीव जाणावा. स्वरूपी ज्याचे ऐक्य झाले आहे तो जीव ब्रह्मांश होय. तेथे पिंड ब्रह्मांडांचे निरसन झालेले असते. याप्रमाणे हे जीवांचे 4 विशेष प्रकार सांगितले आहेत. असो, हे सर्वच चंचळ आहेत व जे जे चंचळ असते ते शेवटी नाश पावते. जे निश्चल असते ते आधी अंती जसेच्या तसे निश्चलच असते. जी परब्रह्म वस्तू आहे ती आधी, मध्ये व अंती सदा सर्व काळ समानच असते. ती निर्विकारी, निर्गुण, निरंजन, निस्संग आणि निप्रपंच असते. जीवाची उपाधी अविद्यामाया व शिवाची उपाधी विद्यामाया या दोन्ही उपाधींचा तत्वज्ञानाने निराश झाला असता जीवशिवाची ऐक्यता घडून येते. नीट विचार करून पाहिल्यावर उपाधीच नाही हे कळून येते. हे सर्व जाणणे यास ज्ञान म्हणतात. परंतु ज्ञानाचे अनुभवात रूपांतर झाल्यावर मग त्याला विज्ञान असे म्हणतात. उन्मन म्हणजे मनाचा लय ज्या अवस्थेत होतो ती स्थिती होय. त्या स्थितीचा परिचय मनाने कसा बरे होऊ शकेल? जोपर्यंत वृत्ती शिल्लक असते तोपर्यंत निवृत्ती म्हणजे काय हे कळू शकत नाही. गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय निर्गुणाची प्राप्ती होऊ शकत नाही. संत असतात ते विवेक जागृत करून साधकांना गुणातीत करतात. अध्यात्म निरूपणाचे श्रवण करण्यापेक्षा त्याचे मनन करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. कारण मनन केल्यानेच सारासार विवेक उत्पन्न होतो. या प्रकारे मनन केल्यानंतर त्याच्या निधिध्यासाने निस्संग जी आत्मवस्तू तिचा साक्षात्कार होतो. निर्गुणाच्या ठिकाणी जी ऐक्यता तिलाच सायुज्य मुक्ती म्हणतात. याचा साक्षात अनुभव आल्यानंतर वाच्यांश आणि लक्षांश दोन्हीही शिल्लक राहत नाहीत. अलक्षाच्या ठिकाणी लक्ष विरून जाते. सिद्धांत पुढे पूर्वपक्ष कसा टिकणार? इतरांना प्रत्यक्ष वाटणारी माया जो साक्षात्कारी झाला त्याला दिसणार तरी कशी? त्याला ती असून नसल्यासारखीच होय. याप्रमाणे जो आत्मानुभवी आहे त्याला मायारूपी उपाधी असून नसल्यासारखीच असल्याने तो नित्य सहज समाधीत लीन असतो. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी श्रवणाने आत्मवस्तू संबंधी निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होणे आवश्यक असते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपणानां समास पहिला समाप्त.